सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे प्रगतीचे लक्षण. नमस्कार, मी कुमारी स्वप्नाली प्रताप सावंत, छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपणासमोर विषय मांडते सर्वसमावेशक शिक्षण. सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे नेमकं काय. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे सर्वांसाठीचे शिक्षण. राष्ट्रीय धोरण 2020 ते 2030 पर्यंत ठरवण्यात आलेले सर्वसमावेशक शिक्षण या योजनेअंतर्गत 14 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे होय. या योजनेअंतर्गत शाळांना मोफत साहित्य वाटप करणे, शाळांचे सुशोभीकरण करणे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे ही उद्दिष्टे आहेत. परंतु 14 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शिकायचे आहे का? तर हो, परंतु त्यांना सर्व विषय समजतात का? नाही. कारण आत्ताच्या सर्व पालकांचा समज आहे की आपला पाल्य इंग्रजी भाषेमध्ये शिकला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषय समजेलच असे नाही. सर्व विषय इंग्रजीतून शिकवण्यापेक्षा इंग्रजी हाच विषय फक्त चांगल्या प्रकारे शिकवला तर तो प्रत्येक मुलाला समजेल. प्रत्येक मूल वेगवेगळे असते, त्याची मानसिकता वेगवेगळी असते. प्रत्येक मुलाला आपण वेगवेगळे मानले पाहिजे. एखादा कलाकार त्याला गणित समजेलच असे नाही. एखादा चांगला खेळाडू मानसिक कसरतीपेक्षा त्याला शारीरिक कसरत हवी असते. आपल्याला हे समजते. मुलाची मानसिकता वेगवेगळी असते. हाच उद्देश घेऊन शासनातर्फे एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवण्यात येतो, तो म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण. धन्यवाद.